तर फायनली आज उठल्यानंतर एक विचार केला की काय त्या 4 भिंती दाखवायच्या, ते सेम रुटीन दाखवायचा. बट मेन इम्पॉर्टंट हे आहे की कन्सिस्टन्सी माझी असली पाहिजे. आणि ऑब्व्हियस आहे की 4 भिंती बघून ऑडियन्स पण 100% बोर होणार. बट चांगला कंटेंट येईपर्यंत किंवा मी कुठं बाहेर जाईपर्यंत आणि एक एक्सप्लोर करण्यापर्यंत जे आहे ॲक्च्युअलमध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर प्लीज व्हिडिओसोबत एंगेजिंग राहा. आज आपलं वर्क फ्रॉम होम आहे, तर घरी तर आपण आज रात्री 2 वाजता निघणार आहे. तर ती जर्नी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण जे दिवसभरामध्ये मी लंच वगैरे करतो किंवा जे घरून काम वगैरे करतो ते तुम्ही नक्की बघा. सुरुवात करू आपण आधी आपला बेड ठीक करण्यापासून. कारण की मी 3-4 व्हिडिओमध्ये म्हणजे थोडं मोटिवेशनल बघायला सुरुवात केलं आहे. तिच्यामध्ये बघितलं आहे की दिवसाची सुरुवात आपली बेड ठीक करण्यापासूनच आपण केली पाहिजे. तिच्यामधूनच आपलं खरं डिसिप्लिन दिसून येते. सो सर्वात आधी आपला बेड वगैरे क्लीन करू. आणि आपल्या रूमचं अट्रॅक्शन म्हणजे आपली ही लाईटिंग, तर ही ऑन केली ना थोडंसं गुड फील येते. तर चला आता लॉग इन करूया. फायनल लॉग इन झाला आहे आपला 8:45 वाजता. आणि आपला टाईम शिफ्टिंग आहे 6पर्यंत. तर मे बी 5:30पर्यंत आपण लॉग आउट करून देऊ. हा जो थोडा कामामधून गॅप घेतलेला आहे ना, हे 5 मिनटं खूप मोठं असं सुकून देतात माहिती आहे का. ते दिवसभर स्क्रीनमुळे ना पूर्ण डोकं हँग होऊन जातं आणि हा 5 मिनटाचा ब्रेक खूप मोठी मेडिसिनचं काम करतो. ब्रेकनंतर परत आपण बॅक टू वर्क आलो. आता 12 वाजेपर्यंत काम करूयात. आता 11 वाजले. 1 तास आणखी काम करूयात आणि 1 तासानंतर आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. आता कामावरून आपण ब्रेक घेतला आहे आणि आपला जेवायचा टायमिंग झाला आहे. सो आपण बघणार आता नेमकं अवेलेबल आहे काय, कारण की मी बाजार वगैरे काहीच भरला नाही. आज रात्री मला घरी निघायचं आहे, असं पण ते वेस्टच झालं असतं. त्यामुळे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण स्वयंपाक करू काहीतरी. फ्रीजमध्ये आहेत फक्त मिरच्या, इथंच लसूण आणि कांदे वगैरे आहेत. सो एक इझी रेसिपी आपण करू शकतो. आपण साधं सिंपल आता राईस टाकणार, कारण की राईस आहे रूमला. चला राईस बनवूया. कांदा वगैरे आपला कट करून झाला आहे. आता आपण पहिले राईस वगैरे धुवून घेऊ थोडा. टोमॅटो तर आपल्याकडं नाही आहे आज, सो जे आहे तिच्यामध्येच आपण बनवणार. आणि असं पण मला टेस्टबद्दल असं काही नसतं, मी काही पण खाऊ शकतो. फायनली खिचडी टाकून झाली आपली. आता आपण 10 मिनटं वेट करणार. त्यानंतर जेवण वगैरे करून परत बॅक टू वर्क. तोपर्यंत चला थोडा बाहेरचा नजारा एन्जॉय करूया. हे आहे माझ्या रूमच्या बाहेरचं वातावरण. फायनली आपण ब्रेक वगैरे घेतला. आता जेवण वगैरे करू आणि बाकी परत काम कंटिन्यू करू. आणि बाकीचं शेड्यूल तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. तर जेवण वगैरे करून आपण परत बॅक टू वर्क आलो. आता कंटिन्यू आपण काम करणार 4पर्यंत. नंतर थोडा 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आणि देन परत कंटिन्यू काम करणार 5:30 ते 6पर्यंत. तोपर्यंत बाय बाय. आता फायनली आपण लॉग आउट केलं आहे. फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे चेंज केले. आणि काल आपलं वापरायचं पाणी संपलं होतं आणि आज आपलं संपलं प्यायचं पाणी. सो आता पाणी वगैरे घेऊन येऊ प्यायचं. आणि आजची आपण एक्झरसाईज स्किप करणार, कारण की जर एक्झरसाईज केलं तर सकाळी लवकर जाग येणार नाही आणि आपल्याला 3-4 वाजताच निघायचं सकाळी. पाणी वगैरे आपण आणलं आहे रूमला. ॲक्च्युली मोबाईलमधली चार्जिंग माझ्या संपलेली, तो त्यामुळे मी पाणी आणायचा व्हिडिओ नाही काढू शकलो. सो आज आपण नाही काढू शकलो. उद्या आपल्याला घरी जायचं आहे, त्यामुळे आपण आता लवकरच झोपणार, कारण की सकाळी आपल्याला 3-4 वाजता निघायचं आहे. आणि उद्याचा ब्लॉग आपला नक्की बघा, कारण आपण जाताना बीबिका मकबरा आणि गोल्डन टेम्पल किंवा पॅलेस असं काहीतरी आहे समथिंग. तर ते आपण 2 प्लेस आपण औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये व्हिजिट करणार आहे. आणि ते दोन्ही प्लेस मी तुमच्यासोबत शेअर करेल, त्याचे अख्खे व्हिडिओ आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती जे पण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.